संकेत सध्या मिळत आहेत। कितीदा चुकणार आणि कितीदा माफ करणार असं अजित पवारांचं वक्तव्य समोर आलंय। राजीनामा घेऊ नका म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी संघटनांचा कोकाटेंच्या राजीनाम्याला विरोध आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी त्यांची मागणी आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची मंत्रालयात काही वेळापूर्वी भेट घेतली। अजित पवारांकडून मात्र किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करणार असा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सवाल विचारण्यात आला। आता राजीनामा नको म्हणून आपण आलात, मात्र ज्यावेळी आम्ही स्वतःहून मंत्रिपद दिलं त्यावेळी कोणीही आलं नव्हतं। सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं सूत्रांच्या वतीनं कळतंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, राजीनामा घेतला जाईल असे स्पष्ट संकेत आपल्याला दिसतायत। काय म्हणणं आहे अजित पवारांचं, काय भूमिका आहे? प्रज्ञा, काही वेळापूर्वीच नाशिक जिल्ह्यातलं एक शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ अजित पवारांना भेटायला आलं होतं आणि त्यांना या ठिकाणी विनंती येऊन केली की या वेळेला माणिकराव कोकाटे यांना माफ केलं गेलं पाहिजे। माणिकराव कोकाटे यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये किंबहुना सिन्नर तालुक्यामध्ये मोठं काम आहे आणि त्यामुळं एक शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यांचा राजीनामा घेतला जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका मांडली। मात्र अजित पवारांना पुन्हा एकदा मागच्या 2-3 दिवसांपासून त्यांना जे स्टेटमेंट सातत्यानं माध्यमांमध्ये केलेलं आहे तेच रिपीट केल्याचं पाहायला मिळालं की 1 वेळा 2 वेळा किंवा 3 वेळा चुका झाल्या, किती वेळा चुका माफ करायच्या अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी अजित पवारांना केलेलं आहे। किंबहुना की ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांना मी मंत्रिपद दिलं होतं त्यावेळी मात्र कुणी आलं नव्हतं, आता त्यांचा राजीनामा होतोय म्हणून तुम्ही येताय, मात्र सातत्यानं चुका होत आहेत त्यामुळे माफी नाही अशा पद्धतीची भूमिकाच या ठिकाणी अजित पवारांना घेतलेली आहे। त्यामुळे अजित पवार आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे माणिकराव कोकाटेंची पूर्णपणे बाजू ऐकून घेतली गेली पाहिजे आणि यासाठीच मंगळवारी त्यांना भेटायला बोलवलंय असं अजित पवार म्हणाले होते। त्यानुसार आता मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर अजित पवारांच्या दालनामध्ये अँटी चेंबरमध्ये माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची भेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या भेटीच्या निमित्तानं माणिकराव कोकाटे आपली जी बाजू आहे, मग सभागृहातलं पत्त्या खेळण्याचं प्रकरण असेल किंवा त्यानंतरची पत्रकार परिषद आणि त्या ठिकाणी सरकारला भिकारी म्हणणं असेल, या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये अजित पवारांना माहिती देतील। आपलं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर प्रामुख्यानं अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आज उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वच पक्षीय आमदारांचं एक जेवण वांद्रे परिसरातल्या ताज लँड सेंड हॉटेलमध्ये होणार आहे। तत्पूर्वी दुपारी कॅबिनेट बैठक देखील होते आणि या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेत आहेत की त्यांना अभय देत आहेत हे अगदी काही क्षणांमध्येच आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल। प्रज्ञा, बरोबर आहे निलेश, ज्या पत्रकार परिषदेचा तू उल्लेख केलास त्यामध्ये अत्यंत आक्रमकपणे राजीनामा देणार नाही असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं होतं, पण आता अजित पवारांचा रोख आपल्याला बदलताना दिसतोय। अजित पवार जास्त आक्रमक झालेत। मंत्रालयात सध्या काय घडतंय, किती वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि राजीनामा होणार का या संदर्भात काय टक्केवारी वर्तवली जाते, राजीनामा होण्याची, होणार की होणार नाही याबाबत? साधारणपणे 15 मिनिटांपूर्वी माणिकराव कोकाटे आणि त्यांची मुलगी श्रीमंतिनी कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। श्रीमंतिनी कोकाटे अजित पवारांच्या दालनापर्यंत त्यांच्या सोबत होते आणि त्यानंतर ती या ठिकाणाहून निघून गेल्या। मात्र माणिकराव कोकाटे एकटेच या ठिकाणी गेलेत आणि ते आता अजित पवारांसमोर आपली बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। सध्या पक्षात जर आपण पाहायला गेलं माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं तर अनेकांचं असं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटेंना अभय दिलं गेलं पाहिजे, कारण पक्षातला ज्येष्ठ नेता आहे, 5 वेळा निवडून आलेला आहे। तर दुसरीकडे असाही एक गट आहे ज्यांचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर अनेक राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत, नेते आहेत, ते वेगवेगळ्या भागात दौरे करतायत, त्यावेळेस त्यांच्या अंगावर पत्ते फेकले जात आहेत। त्यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांचा, जी महाराष्ट्रातली एक सर्वात मोठी संख्या आहे, त्यांचा रोष आपल्याला परवडणारा नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागामध्ये जाताना सातत्यानं जर आपल्याला विरोध स्वीकारावा लागला तर नक्कीच हे आपल्या पक्षासाठी परवडेबल नाहीये। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की सातत्यानं म्हणजे साधारणपणे 5 वेळा माणिकराव कोकाटे यांना पक्षाच्या संदर्भामध्ये जे स्टेटमेंट केलेत त्यामुळे पक्ष अडचणीत आलेला आहे। त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील 3 दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये देखील एक सूर असा होता की त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे। मात्र आता सर्वस्वी निर्णय हा अजित पवारांच्या कोर्टात आहे। त्यामुळे अजित पवार आपल्या एका महत्त्वाच्या नेत्याला अभय देत आहेत की त्यांचा राजीनामा घेत आहेत की त्यांचं खातं बदल करतायत हे काही क्षणांमध्ये स्पष्ट होईल। तत्पूर्वी पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांशी ज्यावेळेस आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी कुठेतरी एक नाराजीचा सूर आहे, तर काही जणांचं मात्र त्यांना पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रज्ञा.
निलेश, या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर डिसेंबरमध्ये शपथविधी झाला आणि त्यानंतर मार्चमध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता मंत्रिपदाचा. आता माणिकराव कोकाटेंच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. दोन्हीही मंत्री आहेत जे राष्ट्रवादीचे आहेत, ज्यांना राजीनामे द्यावे लागतात. हे डॅमेज कंट्रोल कसं केलं जाणार आहे राष्ट्रवादीकडून? प्रज्ञा, खरं तर ज्यावेळेस हे महायुतीचं सरकार आलं त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर पहिला बळी जर कुणाचा गेला होता तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचा गेला होता आणि त्यानंतर आता दुसरा एका आपल्या मंत्र्याचा बळी घालवणं हे नक्कीच पक्षासाठी परवडेबल नाहीये. कारण पक्षाची महायुतीमध्ये कुठेतरी एक पक्षाला ठेस लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवार आता ठाम भूमिका घेतील, माणिकराव कोकाटेंच्या पाठीशी उभं राहतील की त्यांचा राजीनामा घेतील हे पाहणं आपल्याला अगदी काही क्षणांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल. मात्र सातत्यानं होणारी वक्तव्य, त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांचा रोष, वेगवेगळ्या संघटनांचं सातत्यानं होणारं आंदोलन, अशा अनेक गोष्टी सध्या या घटनेला कारणीभूत आहेत. विधिमंडळामध्ये पत्ते खेळणं असेल, त्यानंतर आपण पत्ते खेळतच नव्हतो, आपण रम्मी गेम खेळतच नव्हतो असं त्यावरचं सातत्यानं माणिकराव कोकाटे यांच्याकडून सांगणं असेल आणि त्यानंतर त्यांना घेतलेली पत्रकार परिषद जी खऱ्या अर्थानं अडचणीत आली. हे अनेक सध्याचे महत्त्वाचे जर आपण मुद्दे पाहिले तर कुठेतरी त्यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने काही विचार होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण जसा अजित पवारांचा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे. कारण त्यांचं सरकार आहे, सर्वस्वी निर्णय हा त्यांचा असणार आहे. मुख्यमंत्र्यांना देखील या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केल्याचं देखील आपण 2 दिवसांपूर्वीच माध्यमांमध्ये पाहिलं होतं आणि त्यामुळेच आजच्या या घटनेच्या निमित्तानं अजित पवार आपल्या मंत्र्याच्या पाठीशी उभे राहत आहेत की राजीनामा घेत आहेत हे काही क्षणांमध्ये स्पष्ट होईल. प्रज्ञा, पावसाळी अधिवेशनानंतरची आजची पहिली मंत्रिमंडळ बैठक होते. याच पावसाळी अधिवेशनामध्ये माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता. आता मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये चर्चा होतीये. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीला माणिकराव कोकाटे जाणार का? साधारण काय अंदाज वर्तवला जाऊ शकतो त्यांच्या पुढच्या पावलावरून? या बैठकीत काय झालंय त्याचा? प्रज्ञा, माणिकराव कोकाटे यांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस माणिकराव कोकाटे सध्या या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर ते आपली जी त्यांना भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर ते ठाम आहेत आणि कुठेतरी अजित पवार त्यांचा राजीनामा घेणार नाहीत असा एक विश्वास त्यांना वाटतोय आणि तशा पद्धतीची त्यांची देहबोली देखील आपण पाहिली. कारण अगदी काही क्षणांपूर्वी ज्यावेळेस ते या ठिकाणाहून भेटायला गेले त्यावेळेस त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसल्याचं आपल्याला जाणवत होतं. आता मात्र अजित पवारांची सातत्यानं येणारी जी भूमिका माध्यमांमधली आहे, किंबहुना काही वेळापूर्वी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जे उत्तर अजित पवारांना दिलेलं आहे त्यावरून अजित पवारांची नाराजी ही अजिबात शमलेली दिसत नाहीये. अजित पवार फक्त त्यांचा राजीनामा घेत आहेत की त्यांचं खातं बदल करतायत हे स्पष्ट होईल. मात्र अजित पवारांची एक नाराजी आहे किंवा पक्षातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नाराजी जी आहे ही अजिबात लपलेली नाहीये. त्यामुळे ह्या नाराजीचं परावर्तन आता राजीनाम्यात होतंय की खाते बदलामध्ये होतंय हे काही क्षणांमध्ये स्पष्ट होणार आहे. काही अंदाज वर्तवू शकतो आपण निलेश की जर राजीनामा न घेता खाते बदल करायचा निर्णय घेतला तर साधारण कोणती जबाबदारी माणिकराव कोकाटेंच्या खांद्यावर दिली जाऊ शकते? प्रज्ञा, सध्या तरी या संदर्भातली काहीच स्पष्टता येत नाहीये. कारण मुळात राजीनामा होणार आहे की नाही होणार आहे हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. कारण आज संध्याकाळी पक्षाच्या वतीने एक भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जर अशा काही घटना घडणार असते किंवा राजीनामा घेणार असते तर अशा पद्धतीचं एक जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळालं नसतं. अजित पवारांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झालाय आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजचं हे जेवण सर्व पक्षीय नेत्यांसाठी, आमदारांसाठी ठेवलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये अजित पवार असणार आहेत. त्यामुळं एकीकडे पक्षाचा महत्त्वाचा नेत्याचा राजीनामा आणि दुसरीकडे अशा पद्धतीचं सेलिब्रेशन हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं नसतं. त्यामुळं अजित पवारांच्या मनात नेमकं सध्या काय हे सांगणं कठीण जरी असलं तरी अजित पवारांचा सूर जो आहे मागच्या 4-5 दिवसातला हा मात्र नाराजीचा आहे आणि त्यामुळेच ते राजीनामा घेत आहेत की खाते बदल करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मागच्या 4-5 दिवसांमधले जर चर्चा आपण ऐकल्या तर कुठेतरी मकरंद आबा यांचं खातं माणिकराव कोकाटे यांना दिलं जाऊ शकतं, खाते बदल एकमेकांसंदर्भामध्ये त्यांच्यात होऊ शकतो अशा पद्धतीची एक शक्यता होती. मात्र सध्या आपण जर पाहिलं तर साधारणपणे कॅबिनेट बैठकीच्या पूर्वीच ही प्री कॅबिनेट आहे, अनेक नेते येत असतात. अजूनही मकरंद पाटील मात्र आपल्याला या ठिकाणी दिसलेले नाही आहेत. त्यामुळं आजच्या या बैठकीच्या निमित्तानं माणिकराव कोकाटेंचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं स्पष्टता येणार आहे. या सगळ्या विषयासंदर्भामध्ये स्वतः अजित पवार बोलणार आहेत. कारण पक्षातल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना हे सर्वस्वी अधिकार अजित पवारांना दिलेले आहेत आणि अजित पवारांच्या कोर्टातच आता हा बॉल असणार आहे, राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा.
अजित पवारांची देहबोली आणि अजित पवारांचं सातत्यानं माध्यमांमधलं स्टेटमेंट पाहता राजीनामा होईल अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवली जाते. मात्र जोपर्यंत अजित पवार सांगणार नाही तोपर्यंत यातली कुठलीही स्पष्टता येणार नाही. किंबहुना माणिकराव कोकाटे जरी दावा करत असले तरी काही क्षणांमध्ये अजित पवार जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य करावा लागणार आहे. जर त्यांना राजीनामा द्यावा सांगितलं तर कदाचित पुढची जी 12:30 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे त्या बैठकीला ते नसतील असंही आपल्याला पाहायला मिळू शकतं. प्रज्ञा. निलेश, आपण जर अजित